सावयाचा देह लाजतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा। तू सतत तिचा तिरस्कार केलास, माझा द्वेष केलास, शिवाय मी तुझ्यावर प्रत्येक क्षणी बाबा रजनीश रजनीश बाबा हा नाही नाही काळजी करायची नाही, सगळं व्यवस्थित होईल. हा नको इतकी काळजी करूस. राधाला बोलवून घ्या. तुझं नाव काय? काय नाव तुझं? राधा. हे कोण आहे तुझे? हे कोण आहेत तुझे? बाबा. हे तुझे बाबा नाही आहेत, समजलं तुला? हे माझ्या कारगिलचे आणि मोनिकाचे बाबा आहेत. तू या घरात राहायचं नाहीयेस. तू निघून जा या घरात ना. रजनीश, तुझ्या प्रेयसीची ही मुलगी एक क्षण जरी या घरात राहिली ना तरी मी आणि माझ्या मुली जीव देऊ. मी आणि माझ्या मुली जीव देऊ. मी आणि माझ्या मुली जीव देऊ. आई राधा ताई आली आहे. कशी मनास सावरी एक नदी ती बिचारी सावलीचे गीत गाता साजती आसवे उरी क्षण मौनात विरते शब्द बोले तेरी भारी उरे तरी ओठांवरी कृष्ण नाव जन्मभरी कृष्ण नाव जन्मभरी राधा बावरी राधा 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 अरे अरे असं शहाण्या मुली रडतात का? हं? चल आपण ना आता एका मस्त शाळेमध्ये जाऊया, त्या तिकडे दूर डोंगरावरती एका बोर्डिंग स्कूलमध्ये. तिथे माहितीये तिथे मस्त मस्त बागा आहेत आणि आणि तिथे खूप सगळ्या मुली आहेत. तुला खूप मैत्रिणी मिळतील तिकडे. आणि आणि तुला पाऊस आवडतो ना, तुला गारा आवडतात ना बेटा, तिथे तिथे खूप सगळ्या गारा पडतात. हं? राधा ए बाळा. सरिताई सरिताई मला कुठे नाही जायचं, मला इथेच राहायचं. सरिताई मला एकटी करायला खूप भीती वाटते, मला इथेच राहायचं. आई म्हणत होती की तिथे मोनिका आहेत, गार्गी आहे. सरिताई तुझा खूप सांभाळ करेल आणि आणि तुझ्यावर खूप प्रेम पण करेल. मला इकडेच राहायचंय, मला राहू दे ना इकडे. राधा नाव ना तुझं? मी काय सांगते ते नीट लक्ष ठेवून ऐक राधा. मी आई नाही तुझी, कारण
कारण मी प्रेमच करत नाही तुझ्यावर. मला माहिती आहे या सगळ्यात तुझा काही दोष नाहीये, पण काय करणार, तुझ्या माझ्यासारखी, तुझ्या आईसारखी दुर्दैवी माणसं असतात या जगात. काय करणार आपण. बघ ना, तुझ्या आईनं तुझ्या बाबांवर प्रेम केलं की नाही, तिला काय मिळालं, काय मिळालं तिला, दुःख. मी तुझ्या बाबांवर प्रेम केलं, मला काय मिळालं, दुःख. आयुष्यात कधीच कोणावर प्रेम करू नकोस. 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 लक्षात ठेव, प्रेमात ना फक्त दुःखच मिळतं, दुःखच मिळतं, दुसरं काहीच मिळत नाही. घेऊन जायला मी आहे, काळजी करू नका. राधाताई, डॉक्टर. एक मिनिट. ट्रिपल वेसल असेल तर बायपास करावी लागेल. हो, डॉक्टर राघवन आले की मी एंजिओग्राफी करतोय, समजेलच. मला सांगा, वायटल स्टेबल आहेत? हो, ट्रीटमेंट लगेच सुरू केली, पण पेशंट फार तणावाखाली आहे. म्हणजे अशा कंडिशनमध्ये मानसिक तणाव नसेल तर बरं. आपल्याला ठाऊकच आहे. हो, मी काळजी घेईन. आय विश टू सी हिम. ECG वगैरे आहे ना? हो आहे. ओके, चला जाऊ. वा वा, करू काय आवाज आहे रे, काय आवाज आहे यार. हो 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 हो, काय जागा काढली. जी भावजी, दिल से दिल लगाओ जी, आ गया है देखो बॉडीगार्ड. अरे काय चाललंय इथे, चांगलं गाणं ऐकतोय मी, काय धांगड दिंगा चाललाय का बाबास. अहो काय दादासाहेब, तुम्हाला तरुण व्हायचंय की नाही, मग कसली ही जुनी दुःखाची गाणी ऐकताय. माझ्यासारखी गाणी ऐका, जवळ तुम्हाला मनातल्या मनात नाचायला होईल. बघा, या या माझ्या बरोबर नाचा. चला. भावजी भावजी, दिल से दिल लगाओ. बघितलं, हा जावई माझा सासऱ्याला सांगतोय नाचायला या म्हणून. काय मान सन्मान काय आहे की नाही. अरे काय रे, मगाशी तोंड काळं करून गेला होतास, परत कशासाठी आलास. ते मार्केटमध्ये गेलो होतो, नारळाच्या वड्या सगळ्यांना आवडतात ना, ते घेऊन आलोय 2 किलो. नारळाच्या वड्या हो आणले आहेस. होय. 2 दे ना मला. 2 पाहिजेत तुम्हाला. मला खूप आवडतात रे. पण ते सीमा वहिनीने सांगितलं ना द्यायचं. तिला कुठे काय कळतंय. काय झाले ना, बरीच वर्ष झाली रे, नारळाच्या वड्या खाल्ल्या नाही. ती डायबिटीज झाल्यापासून सगळं लफडं झालं रे. गर्दी नाही, 10-12 देऊन ठेव, खिशात ठेव, हळूहळू एक खात राहीन. 10-12 बस झाल्या ना, जास्ती नाही घ्यायच्या उगाच. माझं त्याच्या आधी मी काय म्हणतो, आता थोडा वेळ माझ्या बरोबर नाचा ना. म्हणजे जावयाचा आणि सासऱ्याचा नाता कसा घट्ट झाल्यासारखा वाटेल ना लोकांना. अरे पण नाचायचं, थोडा वेळ नाचा ना, मग देतो. नाचलं तर चल सुरू करूया. आजी भावजी, दिल से दिल लगाओ जी, आ गया है देखो बॉडीगार्ड. तो नाचायला सांगतो, तू नाचतो. वय का तुझं. अरे वड्यांसाठी आता नाचलो की नाही, नाचलो की नाही. आता वड्या दे ना. आता दे ना. मी काय म्हणतोय, 20-25 देऊन ठेव. नाही 20-25 एवढ्या नाही देणार, थोडेसे मग जरा 22-23 दे. नाही 22-23 पण नको. थांबा, हो 2 किलो आहेत. हो 2 सगळ्यांसाठी आणलेले आहेत. अर्धा किलो मला देऊन ठेव. एक काम करतो मी, सीमा वहिनीला विचारून येतो. पाहिलंच, 2 वड्या वेळा मिळाली.
माणसाच्या गाण्याच्या गाण्यावर नाचलो रे मी. वड्या सुद्धा दिल्या नाही. पण ते काही नाही, माझा उकील आहे. मला माझ्या घरामध्ये किंमत नाही. सामान बांधतो आणि मी निघतो. सामान बांधून निघतो मी. येतो मी. आज गेला, सगळेच गेले, मी कशाला जाऊ. ओ जी भाऊजी. कसं आहे? घाबरू नका, ते स्टेबल आहेत. मी डॉक्टर महाजनशी बोललेली आहे. अँजिओप्लास्टी करावी लागेल. मी असेन सोबत. बहुधा ट्रिपल वेसल नसावी, त्यामुळे अँजिओप्लास्टी केल्यानंतर त्यांना रिलीफ मिळेल. आता तू आलीस ना, काळजी मिटली, मनावरचं दडपण कमी झालं. प्लीज रडू नका. इथून नको, इथून जाऊया. आपण नसतं सण केला असं बरं का. म्हणजे तुला न सांगता डायरेक्ट फोनवरती वगैरे. चला मी तर नसता फोन बिन काढून फेकून दिला असता लांब. ओली जस्ट शट अप. हॅलो. हाय सौरभ. हा मॅम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॅम, केदारच्या लग्नाबद्दल काही गुड न्यूज? हो सौरभ, मला अंदाज आहे तुला काय बोलायचे ते. पण वेल, राधा नाहीये तयार. म्हणजे तुझ्या भावाच्या बाबतीत काहीच प्रश्न नाही हा, ती लग्नालाच तयार नाहीये. म्हणजे लग्न नाहीच करायचं असंच म्हणते रे ती. मॅम, डॉक्टर राधाशी मी एकदा बोलू का? या बाबतीत सौरभ, आपण प्रेमाने आग्रह करू शकतो, जरा हट्ट धरू शकतो, पण फोर्स तर नाही करू शकत ना कोणाला. आणि तिच्याबद्दल बाकी सगळं तर तुला माहितीच आहे. मॅम, मी एकदा त्यांना भेटून बोलतो ना त्यांच्याशी. नाही म्हणजे असं वाटायला नको ना की मी प्रयत्नच केले नाही. डॉक्टर राधा आत्ता कुठे असतील? अरे ती हॉस्पिटलला गेली आहे. म्हणजे आमच्या नाही, डॉक्टर खाडिलकरांच्या हॉस्पिटलमध्ये. तिच्या वडिलांची आज अँजिओप्लास्टी झाली. व्हॉट? हो, सगळं जरा अचानकच घडलं ते. मॅम, मी त्यांना भेटायला जाऊ शकतो? नाही नाही, मी लग्नाबद्दल काही बोलणार नाही तिथे. हो, बाय ऑल मीन्स. ओके मॅम, थँक्यू. बाय. बाय सौरभ. कसा आहेस तू मार्कंड दादा? बरा आहेस ना? हो हो, मी बरी आहे. सीमा, मार्कंड दादाचा फोन आहे. सीमा ना, नाही म्हणजे आहे, घरातच आहे. आत्ताच अंघोळीला गेली. अरे अगदी आत्ताच गेलीये. हो हो. तू कसा आहेस? बरा आहेस ना? बाळ झाल्यावर बाळाला बघायला तरी ये काय. हा, आणि तुम्ही कधी घेताय मनावर? माझ्या बाळाला खेळायला भावंड नको का? तेव्हा लवकर मनावर घ्या. हा. नाही नाही, आम्ही सगळे बरे आहोत. सौरभ, केदार, दादा. हो, दादांची तब्येत आहे अगदी ठणठणीत आहे.
अगदी सगळे बरे होत. माझी काळजी घ्यायला माझा यश आहे की. यश ना आहे आहे, थांब देते, हा देते. यश, मार्कंड दादा. हॅलो मार्कंड साहेब, यशवंत धगे बोलतोय. आवाजावरून ओळखला काय? नाही, बरा चाललाय. हो तिथेच आहे देवलाजवळ आपला. हो हो होय, तर वाढवणार. मी काय म्हणतो मार्कंड साहेब, तुम्ही कधी येता इकडे? नाही व्याप हा असणारच हो. अहो माझा साधा नारळा गद्द्याद्वाऱ्याचा दुकान, त्याचा मला एवढा व्याप आहे, तर तुमचा नसणार काय? हा नाही सगळा व्याप सांभाळाच हो. पण तरी सुद्धा माझा काय म्हणणं आहे, कधीतरी आपल्या बायकोसाठी म्हणून जरा इकडे या. बिचारी तुमच्या येण्याकडे डोळे लावून बसली हो. तुमची एक आशा आहे ना तिला, त्या आशेवर इथल्या सगळ्यांचा सगळा करते. हा तब्येतीला जपा. ठेव फोन, ठेवतो. हा ठेवतो. झाला. मी चहा घेते. चहावाले काय बोलली तू आता फोनवर मार्कंड साहेबांना? ती सीमा काय आंघोळीला गेली म्हणून खोटा कशाला बोललीस? हे बघ रंजे, नवरा बायको मध्ये अशी जर काय भांडणं लावणार असेल ना, तर कंबरड्यात लात घालीन तुझ्या मी. मग बघणार नाही पोटूची ऐकची नाही ते. असं रे काय यश मला बोलतोय? काय झालं? कशाला त्यांच्यात पाठापूट पाडीन? मग तू बोलली ना मगाशी फोनची रिंग वाजली ना, मोठी वाजली, तेव्हाच मी ओळखलं दादाचा फोन आहे. मी सीमा वहिनीला म्हटलं तू घे फोन. मला म्हणते कशी, मला नाही बोलायचं त्यांच्याशी, तूच घे आणि तूच बोल म्हणून मी असं सांगितलं. असं बोलली? मला काय माय, माझं सोनं आज चुकून बोललो, आय माय सॉरी. मग आता हा लफडा सोडवायचा कसा? हा त्या नवरा बायकोंचा जमला पाहिजे ना, असा कसा आपल्याला भरा नाही वाटत. घरू अण्णाचा का? तू असं कर, घरू अण्णांकडे जा आणि त्यांना सांग काय झालंय ते. त्यांना बरोबर जमत सीमाची समजूत काढायला. अरे काय डोकाय तुझा रंजे, या व्याजावर मी फिदा. हा व्याजा नसताना, म्हणजे या घरात जर तू नसतीस ना, तर या लोकांचा काही खरा नव्हता. हा काय वाजा सोडले. मी आता जातो घारू अण्णाकडे. आय माय सॉरी, हा रागावलो त्याच्याबद्दल. आय लव्ह यू. काय रे, काय झालं? भेटलं डॉक्टर प्रधान? काय म्हणाला त्या? हा ना, आता सगळं सोडून त्या राधाच्या मागे हात धुवून लागणार. मला एक कळत नाही, केदारचं मॅटर आहे ना, मग त्याचं त्याला सॉल्व्ह करू देत ना. तू कशाला त्याच्यात एवढा हात घुसतोस? उद्या न करो त्यांचं काही पटलं बिटलं नाही तर सगळं तुझ्या डोक्यावर खापर फुटेल. कळतंय का तुला? केदारचं मॅटर आहे, त्याचं त्याला सॉल्व्ह करू देत. सौरभ ऐक माझं. कमॉन यार केसर, तुला हा बघ केदारचाच फोन आहे. हा केदे, हॅलो. हा हॅलो सौरभ. अरे काही डेव्हलपमेंट? अरे काय, तिच्याशिवाय माझं कशात लक्षच लागत नाहीये. काय सुचत नाही यार. अरे सगळीकडे तीच दिसायला लागली मला. हा प्लीज, खरंच काही सुचत नाहीये रे. केदार तर जाम डेस्परेट झाला यार, काहीतरी करायला लागणार. हा केदार. हॅलो बोल ना. अरे डोंट वरी मेरे भाई, मैं हूं ना. तू खरंच काळजी करू नकोस. मी आत्ता जाऊन त्या राधाला भेटतोय. ओके, तू खरंच काळजी करू नको, काहीतरी मार्ग नक्की निघेल. ए सौर्य, नक्की ना? म्हणजे सगळं पॉझिटिव्ह होईल ना? हे बघ, तुला तर माहिती आहे यार, आपला मॅजिक तुझे मालूम आहे. आता तू सगळं माझ्यावर सोड, मी करतो काय करायचं ते. ओके, 100%. डोंट वरी, फिकर नॉट. ओके, बाय. ओके.